मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणारे तुरटीचे 10 आरोग्यदायी शास्त्रीय फायदे सांगणार आहे। यासोबतच तुरटी कोणी, कधी, कशा प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये वापरावी आणि कोणी वापरू नये, वापरत असताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, मला चांगलं आठवतंय, मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या वडिलांचा दाढी करण्याचा जो डब्बा होता त्या डब्यामध्ये तुरटीचा छोटासा खडा होता। दरवेळी दाढी झाल्याच्या नंतर तो तुरटीचा खडा थोडासा पाण्यामध्ये ओला करून ते चेहऱ्यावरून फिरवून घ्यायचे आणि आई देखील तुरटीचा वापर पाणी स्वच्छ करण्यासाठी आवर्जून करायची। त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या दिवसामध्ये गढूळ पाणी असायचं, अशा वेळी ती तुरटी त्या पाण्यावरून फिरवायची आणि म्हणायची की याच्यामुळे आपलं पाणी स्वच्छ होतं, निर्जंतुक होतं। आणि तेव्हापासून तुरटीचा वापर आपल्याला माहित आहे। मात्र हल्ली या मॉडर्न जीवनशैलीमध्ये, आधुनिक फॅशनच्या युगामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्युरिफायर आले, वेगवेगळ्या प्रकारचे क्लीनर आले, बॉडी वॉश आले, फेस वॉश आले किंवा फेस पॅक आले, दाढी केल्यानंतर लावण्याचे आफ्टर शेवर आले आणि या सगळ्यांच्या नादामध्ये तुरटी सारख्या गुणी वस्तूचा आपल्याला विसर पडला। त्याचं कारण असं की आपली मानसिकता अशी झाली की जेवढी वस्तू एखादी महाग असेल तेवढी ती भारी असते, चांगली असते, आणि जी वस्तू आपल्याला सहज मिळते, स्वस्त असते, नैसर्गिक असते, त्याची आपल्याला अजिबात किंमत वाटत नाही। परंतु मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुरटीचा तुमच्या आरोग्यासाठी फायदा करून घ्यायला सुरुवात करणार। हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर कुणी तुरटीचा वापर करत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुरटीच्या मध्ये असणारी ऍस्ट्रीजंट प्रॉपर्टी। म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये असणारा जो तुरट गुणधर्म आहे, जेव्हा कधी आपण तुरट चवीचा एखादा पदार्थ तोंडामध्ये टाकतो, जिभेवर ठेवतो, तेव्हा आपलं तोंड काय होतं, असं आकडल्यासारखं, आकुंचन पावल्यासारखं होतं। अगदी तसंच तुरटीमध्ये असे गुणधर्म आहेत की तुमच्या त्वचेवर जेव्हा ती लावता तेव्हा तिथली त्वचा ही आकुंचन पावते, कॉन्ट्रॅक्ट होते आणि याच गुणधर्माला धरून तुरटी आपल्याला जखमेसाठी वापरता येते। जर एखाद्या ठिकाणी लागला असेल, खरचटला असेल किंवा अजून काही तिथे इन्फेक्शन झाला असेल तर तिथला रक्तस्राव लवकर थांबण्यासाठी, ती जखम लवकर भरून येण्यासाठी आपल्याला मदत होते। यासोबतच तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटी फंगल गुणधर्म असतात, त्यामुळे तिथला संसर्ग देखील कमी होण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होतो। त्यामुळे दाढी केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही आवर्जून त्याच्यावरती तुरटी फिरवता तेव्हा दाढी करत असताना तिथे काही ओरखाडे झालेले आहेत किंवा स्क्रॅच झालेला आहे, थोडंसं रक्त आलेलं आहे किंवा अजून काही तिथे इन्फेक्शन झालेलं असेल किंवा चेहऱ्याच्या त्वचेमध्ये असणाऱ्या छिद्राच्या मध्ये काही संसर्ग झालेला असेल तर तो खूप चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी आपल्याला ह्या तुरटीचा फायदा होणार आहे। करून थंड पाण्यामध्ये जर फिरवली तर तुम्हाला तिथं झिंजण्या येतात, थोडीशी आग पडल्यासारखं वाटतं आणि त्वचा अशी आखडून गेल्यासारखी वाटते। म्हणजे काय, त्वचेचा टोन देखील सुधारतो दाढी केल्याच्या नंतर। एकूणच रक्तस्राव लवकर थांबण्यासाठी, जखमा दुरुस्त करण्यासाठी आणि त्वचेवरील वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग नाहीसे करण्यासाठी तुरटी आपल्याला नैसर्गिक मदत करते। नंबर दुसरा फायदा आहे तो म्हणजे जर तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असतील, सुरकुत्या पडलेल्या असतील, मोठमोठे खड्डे असतील, तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही ओबडधोबड असेल, अनइव्हन स्किन पॅटर्न असं आपण म्हणतो त्याला, किंवा डार्क सर्कल्स असतील किंवा तुमची त्वचा खूप तेलकट असेल, काही लोक तर असे सांगतात की सकाळी उठल्यानंतर डॉक्टर माझ्या चेहऱ्यावरून जर चपाती फिरवली तर ती चपाती सुद्धा तेलकट होईल, अशा पद्धतीची त्यांची त्वचा तेलकट असते। या सगळ्या समस्यांच्या मध्ये तुरटी आपल्याला नैसर्गिक मदत करणार आहे, तेही कुठल्याही फेस पॅक पेक्षा किंवा फेस वॉश पेक्षा सुद्धा। आणि अशा प्रकारच्या समस्यांच्यासाठी तुरटी वापरत असताना 2 पद्धतीने आपण वापरू शकतो। पहिली पद्धत आहे आपण तुरटीचा फेस मास्क बनवायचा। कसा बनवायचा, चिमूटभर तुरटीची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब जल, नसेल तर थोडासा मध टाका, त्याची बारीक पेस्ट करा
आणि चेहऱ्यावर संपूर्ण ठिकाणी लावा, किंवा जिथं काळे डाग आहेत, सुरकुत्या आहेत किंवा डार्क सर्कल्स आहेत किंवा जास्त तेलकटपणा आहे तिथं हळूवार पसरून तुम्ही हे लावा. एक 2 ते 3 मिनिट ठेवा आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने ते धुवून टाका. दर आठवड्यातून एकदा तुम्ही हा प्रयोग करू शकता. साधारण 4 आठवड्यांनी तुमची त्वचा हळूहळू ग्लो व्हायला लागेल, त्याच्यामध्ये नैसर्गिक चमक यायला लागेल आणि आता सांगितलेल्या ह्या समस्या दुरुस्त होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आणि दुसरी पद्धत अशी आहे की आपलं जायफळ जे असतं ते जायफळ सहानेवरती किंवा गुळगुळीत जो दगड असतो ज्याच्यावरती आपण उगाळतो त्याच्यावरती 1 मिनिटासाठी थोडंसं पाणी टाकून उघळा आणि त्याच्यावरतीच पुन्हा छोटासा तुरटीचा तुकडा घेऊन 1 मिनिटासाठी उघळा. तिथं थोडासा लेप तयार होईल आणि हा लेप तुम्ही बोटावरती घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती लावा. एक 5 मिनिट ठेवा आणि स्वच्छ पाण्याने नंतर धुवून काढा. आठवड्यातून एकदा तुम्ही हा प्रयोग करा, नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास खूप वर्षापासून आहे, खूप जुनाट आहे, अशा लोकांना हा त्रास कमी होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. यासोबतच तुम्ही तुमच्या आहारामध्ये चांगले बदल करा. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, त्या सीझन मध्ये मिळणारी फळं तुम्ही खा. सोबत भरपूर पाणी प्या. रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्या. जीवनशैली चांगली ठेवा, मनस्थिती चांगली ठेवा. अजून चांगले लवकर रिझल्ट तुम्हाला या समस्येमध्ये मिळून जातील. तिसरा महत्वाचा फायदा आहे, जर तुमच्या काखेमध्ये किंवा सीटवरती किंवा जांघेमध्ये काळे डाग पडलेले असतील, काळपटपणा आलेला असेल, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, एक तुरटी थोडीशी पाण्यामध्ये ओली करायची आणि तुमच्या काखेमध्ये अशा प्रकारे हळूहळू फिरवायची आहे आणि काही दिवसांनी तुम्हाला हा काळेपणा पूर्णपणे निघून गेलेला दिसून येईल. चौथा महत्वाचा फायदा आहे, तुरटी हे नैसर्गिक डिओ म्हणून आपण वापरू शकतो. बऱ्याच जणांना घामाचा वास कमी करण्यासाठी किंवा घाम कमी करण्यासाठी डिओड्रंट वापरण्याची किंवा सेंट किंवा परफ्यूम वापरण्याची सवय असते. अशा वेळी काय होतं की त्या डिओ मध्ये असणारी जी रसायनं आहेत ती आपल्या त्वचेमधून रक्तामध्ये मिसळतात आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात. शिवाय हे जे डिओ असतात हे दीर्घकाळासाठी टिकून राहत नाहीत. काही वेळानं लगेच आपल्या घामाचा वास सुरू होतो, घामाच्या धारा सुरू होतात, कपड्यावर डाग पडायला सुरुवात होते. परंतु याच्याऐवजी जर तुम्ही तुरटी जर तुमच्या त्या काखेमध्ये फिरवली थोडीशी ओली करून सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर किंवा कधीही बाहेर जाताना किंवा तुम्हाला खूप घामाचे दिवस आहेत, घाम खूप जास्त येतो, गच्च कपडे घातलेले आहेत, अशा वेळी थोडी काख पाण्याने स्वच्छ करून तुरटी थोडीशी पाण्यात ओली करून 2-3 वेळा तिथं फिरवा आणि तुम्ही बाहेर पडा. यानं काय होईल की तुरटीच्या मध्ये असणारे जे घटक आहेत त्याच्यामुळं तिथल्या त्वचेवरती थोडासा लेअर तयार होईल, थर तयार होईल आणि त्याच्यामुळं घामाचं प्रमाण देखील कमी होईल, दुर्गंधी देखील कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं तिथं हवा न लागण्यामुळं किंवा वारंवार घाम आल्यामुळं, केस असल्यामुळं जो संसर्ग होणार आहे वारंवार जंतूचा, तो देखील कमी होण्यासाठी या तुरटीमध्ये असणाऱ्या अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे आपल्याला कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पाचवा महत्वाचा फायदा आहे, तोंडाच्या आरोग्यासाठी. मौखिक आरोग्य आपल्याला बऱ्याचदा धोक्यात येताना दिसून येत आहे. मग त्याच्यामध्ये तोंडाचा घाणेरडा वास येणं, वारंवार तोंड येणं, तोंडामध्ये अल्सर येणं, जखमा होणं किंवा हिरड्यांचे आजार, हिरड्यामधून रक्त येणं, पू येणं, हिरड्यावर सूज येणं, वेदना होणं, दुखणं, हिरड्यांमधून दात ढिले होणं, अशा वेळी तुरटी आपल्याला अतिशय चांगली मदत करू शकते. कशा प्रकारे मदत करू शकते? तुरटीची थोडीशी पावडर पाण्यामध्ये टाका आणि त्याने तुम्ही गुळण्या करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. किंवा तुम्ही याची पेस्ट बनवू शकता. कशी बनवायची? थोडीशी तुरटी, थोडंसं काळं मीठ, थोडीशी दालचिनीची पावडर आणि लवंग्याची पावडर एकत्रित मिक्स करा आणि त्याच्याने तुम्ही दात घासा आठवड्यातून 1-2दा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. दात स्वच्छ निघतील, दाताच्या वेदना, हिरड्याच्या वेदना कमी होतील, ज्या जखमा आहेत, तोंडामध्ये आलेले जे अल्सर आहेत ते लवकर दुरुस्त व्हायला लागतील, रक्तस्रावाचे जे आजार आहेत हिरड्याच्या मध्ये, तोंडाच्या मध्ये, ते देखील नैसर्गिक कमी होण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच वेदना कमी होतील, दात हिरड्या मजबूत होतील, तोंडाची दुर्गंधी नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होईल. सहावा महत्वाचा फायदा आहे, जर तुमच्या चेहऱ्याची त्वचा कुरूप झाली असेल, काळवंडली असेल, टॅनिंग झाला असेल, काळे डाग पडले असतील किंवा वांग आलेलं असेल, चेहरा निस्तेज झाला असेल, तर अशा वेळी काय करायचं? थोडीशी तुरटीची पावडर आणि त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस, हे एकत्रित मिश्रण तुम्ही चेहऱ्यावरती लावा आणि 10 मिनिटांनी ते स्वच्छ धुवून काढा. नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये चांगला फायदा होईल. पण मात्र जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर अशा वेळी मात्र हे वापरताना थोडीशी सावधानी बाळगा. किंवा वापरायचीच असेल तुरटी अशा आजारामध्ये, तुमच्या कोरड्या त्वचेमध्ये, तर तुम्ही तुरटी खोबऱ्याच्या तेलासोबत किंवा बदामाच्या तेलासोबत सुद्धा वापरू शकता. किंवा अशा प्रकारचा लिंबाचा आणि तुरटीचं मिश्रण लावल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर
लावू शकता, किंवा तुम्ही बदाम किंवा खोबऱ्याचं तेल 2-3 थेंब हातावरती घेऊन त्यानं हलक्या हाताने मसाज करा, मॉइश्चरायझिंग होईल. तुरटीच्या वापरामुळे आलेला जो कोरडेपणा आहे तो न्यूट्रल होण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. किंवा साधं तुम्ही तुरटीचा खडा ओला करा पाण्यामध्ये आणि हळूवार तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती 2-3दा फिरवा, 10 मिनिट थांबा आणि स्वच्छ पाण्याने धुवून काढा. त्याच्यामुळे देखील तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. याचं कारण असं आहे की याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरती जमा झालेले जे काही घाण आहे, डस्ट आहे, तिथं बुजून गेलेली जी छिद्र आहे ती चांगल्या प्रकारे मोकळी होतील, तिथला संसर्ग कमी होईल आणि तिथं जमा झालेल्या ज्या मृत पेशी आहेत त्या निघून जाऊन तिथं नवीन पेशी तयार होण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण होईल आणि एकूणच तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही नैसर्गिकरित्या तजेलदार, टवटवीत होईल, तुकतुकीत होईल, चमकदार होईल. तुरटी आणि लिंबाचं मिश्रण तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता. हे लावल्यानंतर जर तुम्हाला आग पडत असेल, खाज सुटत असेल, जास्त वृक्ष वाटत असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही अजून तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार, तुमच्या त्वचेच्या सहन होण्याच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. 7वा महत्वाचा फायदा आहे, तुरटीमध्ये अँटी एजिंग गुणधर्म आहेत. म्हणजे आता बघतोय आपण अगदी कमी वयात देखील बरेच जण म्हातारे दिसतात. का बरं? कारण त्यांच्या त्वचेवरती सुरकुत्या पडतात किंवा त्वचा निस्तेज पडते, लुळी पडते, टोन त्याच्यातला गायब होतो. मात्र तुरटीमध्ये असे काही गुणधर्म आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेचा गेलेला टोन पहिल्यासारखा चांगला परत येऊ शकतो आणि तिथं असणाऱ्या सुरकुत्या आहेत, तिथं आलेला जो निस्तेजपणा आहे तो निघून जाऊन नैसर्गिक चकाकी तुमच्या चेहऱ्यावर येण्यासाठी मदत होणार आहे. यासोबतच उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे जर तुमच्या चेहऱ्याच्या किंवा कुठल्याही त्वचेवरती जर काही दुष्परिणाम झाले असतील हे देखील आपल्याला कमी करण्यासाठी फायदा होणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचंय, चेहरा धुतल्याच्या नंतर किंवा सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर तुरटीचा छोटासा खडा पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये बुडवा आणि हळूवार हाताने 2-3 वेळा त्याला फिरवा. त्याच्यानंतर पातळ सुती कपड्यानं त्याला असं मॉप करून घ्या, हलकं हलकं पुसून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही सनस्क्रीन लावायचंय, पावडर लावायचंय तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. एकूण काय तर तुरटी अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फिरवता कुठलेही कॉस्मेटिक लावण्याच्या अगोदर तर ते एक प्रायमर म्हणून किंवा फाउंडेशन म्हणून देखील चांगल्या प्रकारे काम करतं, ज्याच्यामुळे तुमच्या त्वचेवर कॉस्मेटिकचे होणारे दुष्परिणाम किंवा उन्हाचे आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम देखील कमी होण्यासाठी, त्याच्यापासून बचाव होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार. 8वा फायदा आहे पाणी स्वच्छ करण्यासाठी, फळे स्वच्छ करण्यासाठी. पाणी जर स्वच्छ करायचं असेल, तुम्हाला निर्जंतुक करायचं असेल, तुमच्या घरी आरओ वॉटर नसेल किंवा फिल्टर नसेल किंवा पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी येत असेल तर अशा वेळी तुरटीचा खडा त्याच्यावरून 4-5 वेळा फिरवा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आंघोळ करण्याच्या अगोदर तुम्ही तुरटीचा खडा टाका, नक्कीच तुम्हाला, किंवा पावडर चिमूटभर टाका, ते निर्जंतुक होईल, त्वचेला त्याचा चांगला फायदा होईल. बऱ्याच जणांना साबणाच्या ऐवजी तुरटी वापरल्याचा देखील फायदा होतो, परंतु ज्यांची त्वचा ही खूप जास्त तेलकट आहे त्यांनीच साबणाऐवजी तुरटीचा वापर त्यांच्या आंघोळीसाठी करावा, अन्यथा त्यांची त्वचा जास्त कोरडी पडण्याची शक्यता आहे. किंवा जेव्हा तुम्ही बाजारातून फळं आणता, काही फळं अशी असतात जी आपल्याला सालीसहित खावी लागतात, जसे की चिकू असेल किंवा सफरचंद असेल, तर अशा वेळी तुम्ही ती फळं साधारण 15-20 मिनिट तुरटीच्या पाण्यामध्ये भिजू घाला, त्यानंतर चांगल्या पाण्याने धुवून काढा आणि मग त्याचं सेवन तुम्ही करा, याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होणार. 9वा फायदा आहे पायाच्या आरोग्यासाठी. जर तुमच्या पायाला सतत भेगा पडत असतील, सतत पाय घाण होत असतील, काळे पडत असतील किंवा बोटाच्या मध्ये काही इन्फेक्शन किंवा चिकल्या होत असतील, संसर्ग होत असेल, खाज होत असेल किंवा ओलसर राहत असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुरटीच्या पाण्यामध्ये जर पाय बुडवून बसलात तर त्याचा फायदा होईल. किंवा पायावरून, त्या टाचेवरून खराब झालेल्या, दुखणाऱ्या, चिरा पडलेल्या जर तुरटी फिरवली तर तिथली जागा देखील मऊ, सॉफ्ट, स्मूथ होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि 10वा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे तुरटी ही स्वस्त आहे, मस्त आहे, सहज उपलब्ध आहे आणि कुठल्याही दुष्परिणामाशिवाय तुम्हाला वापरता येणार आहे. आता पाहूया तुरटी कोणी वापरायची नाही. तर तुरटी वापरल्यानंतर तुमच्या त्वचेवरती आग पडत असेल, रॅश येत असेल, गांधी येत असतील, खाज सुटत असेल किंवा सूज येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही तुरटी वापरू नका. तुरटीची ॲलर्जी असेल तर तुम्ही तुरटी वापरायचं बंद करा. यासोबतच जर तुमची त्वचा अति जास्त प्रमाणामध्ये कोरडी असेल, तुरटी लावल्यानंतर अजून ती जास्त कोरडी असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुरटी वापरण्याच्या अगोदर आवर्जून घ्या. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ मधली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, कारण त्यांना सुद्धा कळू द्या जुनं तेच सोनं असतं. तुरटीचे फायदे त्यांना कळतील, ते त्याचा वापर करतील,
तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्या चॅनलला आवर्जून जॉईन करा। शिवाय या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करून आम्हाला कळवा। परत एकदा जाता जाता आठवण करतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।